No power on earth can stop an idea whose time has come. हे शब्द आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे. देशाच्या अर्थकारणाची दिशा बदलवणाऱ्या त्या ऐतिहासिक भाषणातील हे उद्गार आजही भारतीयांच्या मनात कोरले गेले आहेत. हे भाषण होते 1991च्या अर्थसंकल्पाचे. देशाच्या राजकारणाची अर्थकारणाची दिशा त्यानंतर कायमचीच बदलली गेली. भारताचे एक प्रकारे भवितव्यच बदलणाऱ्या या नेत्याची खरी ओळख होती ती म्हणजे जागतिक कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ. त्यांच्या याच क्षेत्रातील कामगिरीची ओळख करून देणारा हा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षद वैद्य महा MTV मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर सिंग यांची गणना त्या मोजक्या अर्थतज्ञांमध्ये होते ज्यांच्या नावाने जगातील सर्वोत्कृष्ट अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. डॉक्टर सिंग यांनी अर्थशास्त्रात मिळवलेल्या पदव्या बघितल्या तरी थक्क व्हायला होता. पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्सची पदवी मिळवली. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांना त्यांच्या संशोधनाबद्दल ॲडम स्मिथ पारितोषिक सुद्धा मिळालं होतं. डॉक्टर सिंग यांच्या कारकिर्दीला खरे वळण मिळाले ते 1990 साली. त्यावेळी डॉक्टर सिंग हे त्यावेळेचे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. भारतीय अर्थव्यवस्था त्यावेळेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. देश अगदी कंगाल झाला होता. देशात आयातीसाठी फक्त 13 दिवसांचेच पैसे शिल्लक होते. आखाती युद्धामुळे वाढलेल्या किमती या सगळ्यांमुळे भारताची अर्थव्यवस्था मेटाकुटीला आली होती. या स्थितीतून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न त्यावेळेचे पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या समोर होता. त्यावेळी देशाला वाचवण्यासाठी पुढे सरसावले ते मनमोहन सिंगच. त्यावेळेचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांना घेऊन डॉक्टर सिंग पंतप्रधानांकडे गेले आणि त्या बैठकीत भारताचे रिझर्व्ह बँकेकडे सोने गहाण ठेवण्याचा निर्णय झाला. त्या निर्णयामुळे भारताला त्यावेळी तात्पुरता होईना दिलासा मिळाला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली. नवीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या समोर भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याचे फार मोठे आव्हान उभे होते. या परिस्थितीत त्यांनी विश्वास दाखवला तो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच कर्तृत्वावर. अर्थव्यवस्थेला पर्यायाने संबंध भारताला सावरण्याची जबाबदारी त्यांनी डॉक्टर सिंग यांच्याकडे दिली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाची खरी गरज ओळखत देशाला आर्थिक सुधारणांच्या दिशेने नेले. भारतात तोपर्यंत लागू असलेले लायसन्स राज त्यांनी आपल्या अर्थसंकल्पात संपवून टाकले. तोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक उत्पादनावरती, प्रत्येक वस्तूंच्या खरेदी विक्री किमतींवरती बरीच बंधनं होती. ही बंधनं सगळी या अर्थसंकल्पात घालवून टाकली गेली. भारतीय अर्थव्यवस्था सर्व परदेशी गुंतवणूकदारांसाठी त्यांनी खुली केली. भारतीय खाजगी क्षेत्राला सुद्धा गुंतवणुकीसाठी सर्व क्षेत्र खुली करत त्यांनी देशात मुक्त स्पर्धेचं वातावरण तयार केलं. त्यामुळे आज भारताची जी प्रगती दिसतीये, जी भरभराट दिसतीये, त्याची खऱ्या अर्थाने पायाभरणी डॉक्टर सिंग यांनीच केली. त्यांच्या काळातील अजून एक महत्वाचा निर्णय म्हणजे शेअर बाजार नियामक संस्था म्हणजेच सेबीच्या स्थापनेचा. शेअर बाजारातील त्यावेळी गाजलेला सर्वात मोठा घोटाळा म्हणजे हर्षद मेहता घोटाळ्यानंतर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 2008 साली आलेल्या जागतिक मंदीच्या काळातही डॉक्टर सिंग यांच्यासारखा अर्थतज्ञच पंतप्रधानपदी असल्यामुळे देशाला सावरण्याची कामगिरी ते करू शकले होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द बाकीच्या सर्व कारणांनी वादळी जरी राहिली असली तरी अर्थतज्ञ म्हणून ते कायमच भारतीयांच्या स्मरणात राहतील. त्यांचे अर्थशास्त्रातील देशासाठीचे योगदान कायमच स्मरणात राहील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महा MTV ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.